Hello student, lecture number 6 on meaning and fundamentals of double entry bookkeeping. In this lecture we will see analysis of transaction by applying rule of debit and credit with the help of modern approach. In this approach there are 7 columns. First is the transactions, then two aspect or effect, account involved, categories, rules applied, account to be debited and account to be credited. First transaction, Sanjay commenced a business with cash rupees 70,000. Textbook page number 29. Sanjay commenced a business with cash rupees 70,000. We want to आपल्याला ह्या ट्रान्झॅक्शनचे दोन पार्ट करायला लागणार, दोन बाजू करायला लागणार. फर्स्ट काय सांगितलं आहे, संजय कमेन्स्ड बिझनेस, संजयने बिझनेस स्टार्ट केलं आहे आणि ज्या वेळेला त्याने स्टार्ट केलं आहे त्यावेळेला 70,000ची कॅश ही त्यामध्ये ॲड केली आहे. मीन्स संजय मीन्स प्रोप्रायटर इज अ गिवर ऑफ द कॅपिटल. ओके, प्रोप्रायटरने ते स्वतःच्या बिझनेसचं कॅपिटल इंट्रोड्यूस करण्यासाठी, डेव्हलप करण्यासाठी किंवा इन्क्रीज करण्यासाठी ते कॅश 70,000 ही त्या ठिकाणी आणलेली आहे. मीन्स जर दोन पार्ट करायला गेलो तर फर्स्ट दिसणार आपल्याला कॅश कम्स इन टू द बिझनेस. कॅश बिझनेसमध्ये आलेली आहे अँड ती कॅश कोणी आणली आहे तर प्रोप्रायटर इज अ गिवर ऑफ द कॅपिटल. असे दोन इफेक्ट दिसणार. देन अकाउंट इन्व्हॉल्व, दोन अकाउंटमध्ये आपल्याला ते इन्व्हॉल्व होणार, तेच म्हणजे एक कॅश अकाउंट अँड दुसरा कॅपिटल अकाउंट. प्रोप्रायटर हा अकाउंट नसतो किंवा त्याने काय इफेक्ट केलेलं आहे त्याचं ते दिसणार आहे, म्हणजेच कॅपिटल अकाउंट. कॅटेगरीमध्ये लास्ट लेक्चरला आपल्याला झाले आहे बघा, कॅटेगरी कॅशची कॅटेगरी आहे असेट्स, ती असेट्स आहे आणि कॅपिटलची कॅपिटलच कॅटेगरी आहे. किंवा ती जर अकाउंटमध्ये आपण जर जात असो तर ती पर्सनलमध्ये दिसणार आहे. ओके, जी तुम्हाला ट्रॅडिशनल अप्रोचमध्ये मिळालेली. रूल्स अप्लाइड करायचे झाले तर या ठिकाणी लास्ट लेक्चरला आपले रूल झाले 5 रूल्स. कॅश म्हणजेच असेट्स इन्क्रीज आहे, जर इन्क्रीज असेल तर रूल काय सांगतो आहे, ट्रीटेड ॲज डेबिटेड. कॅश हे डेबिटला दिसणार आहे. तसंच कॅपिटल देखील या ठिकाणी इन्क्रीज झालं आहे, कॅपिटल जेवढं होतं त्यामध्ये एक्स्ट्रा झालं आहे म्हणून इन्क्रीज इन कॅपिटल अल्सो. कॅपिटल इन्क्रीज झालेलं आहे, लॅबिलिटीज असतील किंवा कॅपिटल असेल इन्क्रीज झालं असेल तर ते क्रेडिट साईडला ट्रीट केलं जातं. नेक्स्ट सेकंड ट्रान्झॅक्शन, रेंट पेड कॅश रुपीज 5,000 टू अमोल. रेंट जो आहे भाडं ते पे केलेलं आहे 5,000 टू अमोलसाठी किंवा अमोलला. म्हणजे या ठिकाणी काय दिसतं आहे, रेंट पेड केलेलं आहे ॲज अ कॅश, म्हणजेच कॅशच्या रूपामध्ये रेंट पेड झालेली आहे. मीन्स रेंट इज अन एक्सपेन्सेस, रेंट ही एक्सपेन्सेस आहे कारण ती त्याची अमाऊंट, रेंटची अमाऊंट पे झालेली आहे म्हणजेच आपण तो खर्च केला आहे म्हणून रेंट हे एक्सपेन्सेस आहे. तर बिझनेसमध्ये असणारी कॅश ही गोज आउट झालेली आहे. ज्या वेळेला कॅश पेड असेल तेव्हा ती गोज आउट असते आणि त्यावेळेला ती कोणी केलेली आहे, कोणासाठी केलेली आहे हे दिसणार नाही. जर ऑन क्रेडिट असेल तर त्या ठिकाणी कस्टमर किंवा रिसिव्हर आणि गिवर दिसणार आहे, पण या ठिकाणी फॉर कॅश ट्रान्झॅक्शन आहे मीन्स कॅश गोज आउट असे दोन इफेक्ट दिसणार आपले. देन रेंट इज अन एक्सपेन्सेस, या ठिकाणी अकाउंटमध्ये इन्व्हॉल्व करताना एक्सपेन्सेसच्या हेडमध्ये म्हणजेच रेंट अकाउंट दिसणार आहे, तर जे काही गोज आउट झालेले आहे ते कॅश अकाउंट दिसणार आहे. मग रेंट का आहे हे कॅटेगरीमध्ये दाखवलं जातं आहे. कालच्या टॉपिकमध्ये जाऊन बघा, रेंट हे एक्सपेन्सेस आहे आणि कॅश ही असेट्स आहे. मग यामध्ये रेंट जर एक्सपेन्सेस आहे तर ती इन्क्रीज झाली की डिक्रीज झाली आहे, तर रेंट पेड झाला आहे म्हणजेच रेंट इन्क्रीज आहे, इन्क्रीज इन एक्सपेन्सेस. ओके, जर इन्क्रीज इन एक्सपेन्सेस असेल तर त्याचा इफेक्ट हा डेबिटला ट्रीट करतो आहे.
म्हणजेच रेंट अकाउंटच्या डेबिट साईडला दिसणार आहे. तर कॅश गोज आउट आहे म्हणजेच कॅश डिक्रीज आहे, डिक्रीज इन द असेट्स, म्हणजेच त्याचा इफेक्ट डिक्रीज असेल तर कॅश हा अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रेड केला जातो. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन, विड्रॉ कॅश फ्रॉम बँक ₹10,000 फॉर ऑफिस यूज. बँकमध्ये जी कॅश आहे बिझनेसच्या नावे त्यापैकी 10,000 एवढी कॅश विड्रॉल केली आहे फॉर ऑफिस यूज, ऑफिसच्या यूजसाठी ती विड्रॉल झालेली आहे. मग अशी जर कंडिशन असेल ऑफिस यूजसाठी असेल तर ती कॅश विड्रॉल करून पुन्हा ऑफिसमध्ये येणार म्हणजेच बिझनेसमध्ये येणार. तर बिझनेस म्हणणार कॅश कम्स इन. ही कॅश कुठून विड्रॉल केलेली आहे? बँकेकडून. बँक इज अ गिव्हर. ओके, कॅश कम्स इन अकाउंट इन्व्हॉल्वमध्ये जाणार कॅश आणि त्याची कॅटेगरी आहे असेट्स. त्यानंतर बँक जे आहे हे बँक इज अ गिव्हर म्हणजेच बँक हे देखील असेटच आहे. बँक अकाउंट ही असेट्स आहे. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक या टाईपमध्ये ती असेट्स आहे. या ठिकाणी इफेक्ट काय झाला आहे बघा, कॅश जी आहे ही इन्क्रीज झाली आहे, बिझनेसची कॅश इन्क्रीज झालेली आहे, वाढलेली आहे, म्हणून ती अकाउंटच्या कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला दिसणार आहे. आणि असेट्स जी आहे म्हणजे बँक जी आहे त्यामध्ये काय इफेक्ट झाला आहे, बँक इज अ गिव्हर म्हणजेच बँकेचा जो बॅलन्स आहे तो काय झाला आहे, कमी झालेला आहे. बँकमधून बॅलन्स कमी झाला आहे म्हणजेच असेट इज डिक्रीज, जे ट्रीट करते क्रेडिट साईडला. देन 4, पेड वाईफ मोबाईल बिल ₹4,200. वाईफ बायकोच्या मोबाईलचं बिल या ठिकाणी पेड झालेलं आहे. याचाच अर्थ तो पर्सनल यूजसाठी तिथली अमाऊंट यूज केलेली दिसते. जर पर्सनल यूजसाठी अमाऊंट यूज केलेली असेल तर त्याला ड्रॉविंग असं म्हटलं जातं आहे. म्हणजेच पर्सनल यूजसाठी बिझनेसमधील अमाऊंट यूज केलेली आहे याचाच अर्थ तिथे बिझनेसमधील तेवढे 4,200 एवढी कॅश गोज आउट झालेली आहे. ओके, म्हणजेच टू साईड्स दिसणार. ड्रॉइंग इज द रिसिव्हर ऑफ बेनिफिट अँड कॅश गोज आउट. ओके, ड्रॉइंग इज द रिसिव्हर ऑफ द बेनिफिट मीन्स त्याची अकाउंट इन्व्हॉल्वमेंट होणार ड्रॉविंग आणि कॅश गोज आउट म्हणजेच अकाउंटमध्ये जाणार कॅश. ड्रॉइंग हे कॅटेगरीमध्ये जर आपण विचार करायला गेलो तर ते कॅपिटल अकाउंटला येते कॅटेगरीमध्ये आणि कॅश हे असेटला जाते, ती असेट्स आहे. या ठिकाणी इफेक्ट काय झाला आहे बघा, ड्रॉइंग म्हणजेच कॅपिटलचा बॅलन्स हा डिक्रीज झाला. का डिक्रीज झाला आहे? कारण कॅपिटलमधून काही अमाऊंट विड्रॉल केली आहे तिथून आणि ती वाईफच्या मोबाईलचं बिल पे करायला यूज केली आहे म्हणजेच कॅपिटल डिक्रीज झालं आहे. त्याचा इफेक्ट ड्रॉविंग अकाउंटच्या त्या अकाउंटला डेबिट साईडला दिसणार, ड्रॉविंग डेबिट अकाउंटला दिसणार. तर कॅश जो आहे हा पे केल्यामुळे गोज आउट झालेला आहे म्हणजेच असेट डिक्रीज झालेली आहे. मग अशा वेळेला असेट जर डिक्रीज झालेली असेल तर कॅश हा अकाउंटच्या क्रेडिटला दिसणार. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन 5, पर्चेस्ड गुड्स फ्रॉम सुनील ₹13,000. पर्चेस्ड गुड्स फ्रॉम सुनील मीन्स सुनीलकडून गुड्स पर्चेस केला आहे 13,000चा. या ठिकाणी कॅशचा इफेक्ट दिसत नाही आहे म्हणजेच हे ऑन क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे, उधारीचं ट्रान्झॅक्शन आहे. पर्चेस गुड्स म्हटलेलं आहे, पर्चेस काय आहे ते सांगितलं नाही, याचाच अर्थ पर्चेस इज ॲन एक्सपेन्सेस. पर्चेस हे एक्सपेन्सेस आहे. जर गुड्स कोणता आहे त्याचं नाव दिलेलं असतं तर आपण असेट्स घेतली असते. अँड सुनील, ती सर्विस प्रोव्हाइड करणारा कोण आहे? सुनील. सुनील इज अ गिव्हर. ओके, तो सुनील हा गिव्हर आहे. अकाउंट इन्व्हॉल्वमेंटमध्ये पर्चेस इज अन एक्सपेन्सेस म्हणजेच पर्चेस अकाउंट दिसणार आणि सुनील इज अ गिव्हरमध्ये सुनील अकाउंट दिसणार. मग पर्चेस हे एक्सपेन्सेस आहे, ही त्याची कॅटेगरी आहे, तर सुनील ही लॅबिलिटीज आहे. त्या ठिकाणी पर्चेस एक्सपेन्सेस झाला आहे म्हणजेच काय, तर एक्सपेन्सेसमध्ये खर्चामध्ये वाढ झाली आहे मीन्स इन्क्रीज इन एक्सपेन्सेस, जे पर्चेस अकाउंटच्या डेबिटला दिसणार आहे. इन्क्रीज इन एक्सपेन्सेस असेल तर डेबिटला दिसणार, मग पर्चेस अकाउंट डेबिटला दिसते. तर लॅबिलिटीमध्ये काय चेंजेस झाले आहे बघा, लॅबिलिटी म्हणजेच देणं हे काय झालं, इन्क्रीज झालेलं आहे मीन्स इन्क्रीज इन लॅबिलिटी असेल तर सुनील अकाउंट हे क्रेडिटला दिसणार आहे.
देन रिसिवड कमिशन ₹500. कमिशन रिसिवड केलं आहे 4500. रिसिवड कमिशन ₹4500. कमिशन रिसिवड केलेले असते 4500. म्हणजेच काय तर कमिशन रिसिवड केले, कमिशन जे आहे आपलं इन्कम असतं. कमिशन जेव्हा रिसीव करतो त्यावेळेला ते इन्कम असतं, ते कॅशच्या रूपामध्ये आपल्याला अवेलेबल होतं आहे. म्हणून कॅश कम्स इन टू द बिझनेस अँड कमिशन रिसिवड इज इन्कम. कॅश कम्स इन टू द बिझनेस, कॅश बिझनेसमध्ये आली आहे आणि जेवढं कमिशन रिसिवड केलं हे कमिशन त्या बिझनेसचं काय आहे, कॅश आहे. म्हणून अकाउंट इन्व्हॉल्व करत असताना कॅशचा इफेक्ट जाणार कॅशमध्येच. ती असेट्स आहे, असेट इन्क्रीज झाली आहे आणि असेट डेबिटला येते. कमिशनचा विचार जर करायला गेला तर कमिशन रिसिवड झालेलं आहे. अकाउंटच्या कॅटेगरीजमध्ये ते इन्कम साईडला दिसणार आहे. इथे चुकून कमिशन म्हटले पण ॲक्च्युअल ते इन्कममध्ये दिसणार आहे. आणि ते इन्क्रीज इन रेव्हेन्यू म्हणजेच ते इन्कमचं काय झालं आहे, कमिशन रिसिवड झाल्यामुळे इन्कम इन्क्रीज झालेलं आहे. आणि इन्कम इन्क्रीज असेल तर कमिशन अकाउंट हे क्रेडिटला ट्रीट केलं जाणार आहे. या पद्धतीने तुम्हाला ट्रान्झॅक्शन्स आहेत. त्या ठिकाणी ॲक्टिव्हिटी शीट दिलेली आहे जी तुम्ही टेक्स्टबुकमध्ये पेन्सिलनेच वर्किंग करायचं आहे. फक्त मी इफेक्ट सांगते. राजेश कमेन्स्ड बिझनेस विथ कॅश ₹80,000. राजेशने बिझनेस स्टार्ट केला आहे विथ कॅशने, मीन्स कॅश कम्स इन टू द बिझनेस अँड प्रोप्रायटर इज अ गिवर ऑफ द कॅपिटल. अकाउंटमध्ये दिसणार कॅश अँड कॅपिटल. कॅटेगरीजमध्ये दिसणार कॅशची असेट्स तर कॅपिटलची कॅपिटल. रूल्स कुठला अप्लाइड होतो त्याला, इन्क्रीज इन असेट्स अँड इन्क्रीज इन कॅपिटल. दोन्ही ठिकाणी इन्क्रीज झालेली असते, कॅश पण इन्क्रीज झाली, कॅपिटल पण इन्क्रीज झालं आहे. आणि ते इन्क्रीज झाल्यामुळे असेट इन्क्रीज असेल तर ते डेबिटला दिसणार आहे आणि कॅपिटल इन्क्रीज असेल तर क्रेडिटला दिसणार आहे. ओके. देन सेकंड, पेड टेलिफोन बिल. टेलिफोन बिल पे केलं आहे याचाच अर्थ टेलिफोन बिल इज ॲन एक्सपेन्सेस. ते एक्सपेन्सेस आहे अँड ते पे करण्यासाठी बिझनेसमधील कॅश ही गोज आउट झाली आहे. म्हणजेच अकाउंट इन्व्हॉल्वमेंटमध्ये दिसणार आहे टेलिफोन बिल अँड कॅश. टेलिफोन बिल इज ॲन एक्सपेन्सेस म्हणजेच कॅटेगरीमध्ये आलं एक्सपेन्सेसला आणि कॅश ही असेट्स आहे. रूल्स अप्लाय करत असताना काय सांगितले जाते, इन्क्रीज इन एक्सपेन्सेस. या ठिकाणी एक्सपेन्सेस इन्क्रीज झालेत, एक्सपेन्सेस वाढलेत अँड कॅश गोज आउट मीन्स डिक्रीज इन असेट्स. मग टेलिफोन बिल हे डेबिटला येणार तर कॅश क्रेडिटला येणार. देन गुड्स परचेस फॉर कॅश ₹8,000. गुड्स परचेस केलं आहे फॉर कॅश ₹8,000चं म्हणजे परचेस इज ॲन एक्सपेन्सेस अँड कॅश गोज आउट. परचेस इज ॲन एक्सपेन्सेस, परचेस हे एक्सपेन्सेस आहे, एक्सपेन्सेसची इन्क्रीज झालेलं आहे आणि म्हणून त्या डेबिट साईडला दिसणार. तर कॅश ही गोज आउट आहे, ती असेट्सला येते आणि ती डिक्रीज इन असेट्स आहे. गोज आउट आहे म्हणजेच असेट्समधून तेवढं डिक्रीज झालेलं आहे आणि म्हणून ते क्रेडिटला येते. देन सोल्ड गुड्स टू मनोज वर्थ ₹6,000. आणि त्या ठिकाणी काय सांगितले, सोल्ड गुड्स टू मनोज म्हणजेच मनोजला गुड्स सोल्ड केलेला आहे 6,000चा. सेल्स इज ॲन इन्कम. सेल्स हे आपलं इन्कम आहे. मग मनोजला गुड्स सेल केला आहे म्हणजेच मनोज इज द रिसिवर. मनोज इज द रिसिवर. मनोज रिसिवर जो आहे हा त्या अकाउंटमध्ये कुठे दिसणार आहे, डेबिटला दिसणार आहे. कारण का, कारण मनोज ही लॅबिलिटी आहे आणि ती काय झालेली आहे या ठिकाणी लॅबिलिटीज डिक्रीज झालेली दिसते आहे आणि म्हणून मनोज हा कुठे येतो आहे, क्रेडिटला येतो आहे, सॉरी डेबिटला येतो आहे. त्यानंतर जे सेल्स आहे हे इन्कम आहे आणि इन्कम इन्क्रीज झालेलं असेल तर ते इन्क्रीज असेल तर ते क्रेडिटला येणार आहे. देन परचेस द मशिनरी फ्रॉम सुरेश ऑन क्रेडिट. मशिनरी परचेस केली आहे ऑन क्रेडिटने म्हणजेच मशिनरी ही असेट्स आहे, मशिनरी कम्स इन अँड सुरेशने ऑन क्रेडिट सर्विस दिली आहे. सुरेश इज द गिवर. मशिनरी कम्स इन अँड सुरेश इज द गिवर म्हणजे मशिनरी ही असेट्स आहे, असेट्स इन्क्रीज झाली असेल तर ती डेबिटला घेतली जाते. तर सुरेश हा या ठिकाणी काय दिसेल, लॅबिलिटी आहे. सुरेश इज अ गिवर म्हणजे सुरेश अकाउंट ही लॅबिलिटी आहे, इन्क्रीज इन लॅबिलिटी म्हणून ते क्रेडिटला येणार आहे. देन रिसिवड रेंट. रेंट रिसिवड केलेला आहे. रेंट रिसिवड
मीन्स आपलं इन्कम आहे ते कशा स्वरूपात केलं आहे, कॅशच्या स्वरूपात. मीन्स कॅश कम्स इन अँड रेंट रिसिव्ड इज ॲन इन्कम. तर कॅश कम्स इन असेल तर कॅश ही आपली असेट्स आहे, ती इन्क्रीज झाली आहे म्हणून कॅश अकाउंट हे डेबिटला येत आहे. तर रेंट रिसिव्ड हे आपलं इन्कम आहे, जे इन्कम आपलं रेव्हेन्यू इन्कम हे इन्कम कॅटेगरीजमध्ये येतं आहे. आणि ज्या वेळेला इन्कम इन्क्रीज झालेलं असतं त्यावेळेला ते अकाउंटच्या क्रेडिट साईडला दाखवलं जातं. तर हा जो सेकंड टेबल ॲक्टिव्हिटी शीट आहे मी एक्सप्लेन केलेली आहे, तुम्ही ती सॉल्व करायची आहे. टेक्स्टबुकवर पेन्सिलच्या साहाय्याने तुम्ही ती सॉल्व करायची आहे. थँक्यू.